हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे फ्रीज कसं ठेवू शकतो आपण, कोणत्या आयडिया वापरू अडचण न करता कसं ठेवू शकतो फ्रीज ते बघणार आहोत आपण. वाटाण्याच्या शेंगा आणल्या तरी त्या सोलून ठेवायच्या, कारण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलं तर पाणी सुटतं, मग त्या लगेच खराब होतात. शेवग्याची शेंग पण तसंच करायचं, सोलून वगैरे ठेवायची, त्याला चिरून ठेवायची, म्हणजे लगेच भाजी करताना ती लगेच आपण घेऊन लगेच करू शकतो. तर मिरच्यासुद्धा साफ करायच्या, त्याचे देंडे काढून घ्यायचे, मस्त असे देंडे वगैरे काढून ठेवायचे, म्हणजे लगेच चिरता येते, लगेच आपण कोणत्या पण भाजीत ॲड करू शकतो. गवार पण खोडून ठेवायची, सकाळच्या घाई गडबडीसाठी तर बेस्ट आहे. गवार आधी साफ करून ठेवायची, भाज्या रात्री साफ करून ठेवायच्या, म्हणजे सकाळी प्रॉब्लेम होत नाही. कोथिंबीर पण बघू शकता, कोथिंबीर पण साफ करून ठेवायची. कढीपत्ता सुकवून ठेवायचा थोडाफार उन्हामध्ये. बघू शकता पावटा पण मी सोलून ठेवला आहे, का तर तेच होतं, खराब होतो लगेच प्लॅस्टिकमध्ये ठेवलं तर. दूध पण मी तापून स्टीलच्या भांड्यातच ठेवते. हा कुकर एक नंबर आहे, खूप छान, म्हणजे उतू जात नाही, काय नाही, शिट्टी झाली की बंद करायचं, हे मला खूप आवडतं कुकर. गाजर बघू शकता तुम्ही कसे ठेवले आहेत. थोडीफार फुलं होती, ती पिशवीमध्येच होता. आपण बघूयात कडधान्य कसं ठेवायचं. मी तर असंच ठेवते, कारण खूप दिवसासाठी चांगलं राहतं आणि खूप ग्रेट आहे. कारण की आपण बाहेर ठेवलं डब्यामध्ये खूप दिवसांनी, तर आपण लवकर काय, म्हणजे खूप गोष्टी राहतात कडधान्यामधले, तर ते त्याला जाळी लागते, तर जाळी, किडे, भुंगे होतात. त्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. खूप म्हणजे उपयुक्त आहे ही आयडिया, आणि खूप छान आहे हे. तर आमच्या गावावरून म्हणजे डाळ, आपले धने हे दिलेलं आहे, तर ते खूप दिवस झाले आहे, वर्ष झालं असेल तरी फ्रीजमध्येच आहे. ते शेंगदाणे आहेत, असं बारीक बारीक थोडं राहिलेलं, हे डब्यात आपण ठेवतो, मग ते खराब होऊन जातं आणि लक्षात पण राहत नाही की कोणत्या डब्यात काय ठेवले. त्यासाठी बेटर आहे फ्रीज. कसं आपण भाजी घेण्यासाठी सारखं खोलत असतो, त्यामुळे आपल्याला कळतं की हा बाबा कुठे काय आहे काय. हे डीमार्टवरून आणलेल्या डाळी आहेत, त्या पण मी त्याच्यातच ठेवलेलं आहे. लागेल तेच थोडं 2-3 डब्यामध्ये वरती असतं थोडंफार, आणि एक्स्ट्राचं सामान असेल ते फ्रीजमध्येच ठेवते, का तर खराब होऊ नये म्हणून. आता ही बघू शकता डाळ तुम्ही, तर ही गावचीच डाळ आहे आमची. या सेक्शनमध्ये बघू शकता तुम्ही अद्रक, लिंबू, लसूण सोललेला ठेवलेला आहे, मसाले आहेत, या साईडला सगळे सॉसेस आहेत, या साईडला मसाले ठेवले आहेत, मॅगी मसाला वगैरे राहिलेला, आणि मनुकेसुद्धा आहेत, खराब होतात, काजू डब्यामध्ये भरून. त्याच्या खालच्या सेक्शनमध्ये अंडी ठेवली आहेत, कारण एकदमच घेऊन येतो ट्रे, त्यामुळे जास्त जागा लागते, म्हणून हा ट्रॅक एकदम सगळा अंड्यासाठीच लागतो. उरलेले मसाले आणि खजूर आहेत तिथेच. तर या सेक्शनमध्ये चीज आणि बटर असतं. बटर तर संपलं आहे, पण चीज स्लाईस आहे ते त्यामध्ये श्रीखंडसुद्धा आहे, तिथेच ठेवलं आहे श्रीखंड.